प्रिय राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांचे प्रथम स्वागत करते. आपण या 6व्या प्रकरणाचं नाव आहे आपल्या भारत आणि जग. या प्रकरणामध्ये आपण भारताचे परराष्ट्र धोरण, परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे, भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्त्वे आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक किंवा परराष्ट्र धोरणावरती परिणाम करणारे घटक याचा अभ्यास करणार आहोत. अर्थात परराष्ट्र धोरण म्हणजे काय, तर एका राष्ट्राचे दुसऱ्या राष्ट्राशी असलेले संबंध, मग ते मैत्रीपूर्ण असतील, शत्रुत्वाचे असतील. कोणतंही राष्ट्र कायम मैत्री ठेवू शकत नाही आणि कायम शत्रुत्वही राहू शकत नाही. आज असलेला मित्रराष्ट्र कदाचित भविष्यात शत्रूही होऊ शकतो. आज शत्रू असलेला भविष्यात कदाचित मित्रही होऊ शकतो. आणि त्यामुळे परराष्ट्र धोरणामध्ये सतत बदल होत असलेले आपल्याला दिसून येतात. मात्र कोणतंही राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रापासून अलिप्त राहू शकत नाही, कारण प्रत्येक राष्ट्राला दुसऱ्या राष्ट्राच्या सहकार्याची किंवा मदतीची गरज असतेच. मराठीमध्ये एक म्हण आहे पहा, की राजा जरी असला तरी त्याला सुईची गरज असते, कारण राजाच्या राजवाड्यामध्ये कुठल्याही वस्तूची कमतरता नसते. पण सुई म्हणजे एक बारीक तार असते, पण ती सुई त्या राजवाड्यात नसते, तेव्हा त्याला राजवाड्याच्या बाहेरच्या इतर प्रजेची गरजही असतेच. तसं आज अमेरिकेसारखे राष्ट्रे असतील किंवा आज चीनसारखी बलाढ्य राष्ट्रे असतील, भारत असेल, रशिया असेल, ऑस्ट्रिया असेल, ही राष्ट्रे आज प्रबळ राष्ट्रे म्हणून ओळखली जातात. ह्या सर्व राष्ट्रांना आपली अर्थव्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी इतर राष्ट्रांच्यावरती अवलंबून राहावेच लागते. आणि त्यामुळे परराष्ट्र धोरण हा एक आंतरराष्ट्रीय अभ्यासातला एक अविभाज्य घटक असलेला आपल्याला दिसून येतो. आणि तोच भाग आपण या भारत आणि जग या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. तर या प्रकरणामध्ये भारताचं विशेषतः इतर राष्ट्रांशी असलेलं धोरण, ह्या धोरणाची उद्दिष्टे कोणती आहेत किंवा तत्त्वे कोणती आहेत, किंवा ही तत्त्वे किंवा उद्दिष्टे वैशिष्ट्ये ठरविण्यामध्ये काही घटक सहभागी असलेले आपल्याला दिसून येतात. त्याचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. तर भारताच्या परराष्ट्र धोरणाचा उगम हा स्वातंत्र्यपूर्व काळामध्येच झालेला आहे. कारण तुम्हाला सर्वांना माहीत आहे की भारत हा ब्रिटिशांची वसाहत होता आणि ब्रिटिशांची वसाहत असताना सुद्धा भारताचा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सहभाग होता. कारण आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण आणि विकास बँक यांची निर्मिती जिथे झाली त्या ब्रेटन वूड्स परिषदेमध्ये भारत सहभागी झाला होता. याशिवाय संयुक्त राष्ट्रांच्या सनदेला अंतिम स्वरूप जिथे दिले गेले. आता संयुक्त राष्ट्राची संघटना केव्हा स्थापन झाली हा भाग तुम्हाला माहीत आहेच, कारण 2 महायुद्धांच्या समाप्तीनंतर जागतिक शांततेसाठी 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झालेली आहे. आणि ही स्थापना होण्यापूर्वीची जी परिस्थिती होती किंवा या संयुक्त राष्ट्राच्या सनदेला अंतिम स्वरूप ज्या ठिकाणी दिलं गेलेलं होतं ते ठिकाण होतं अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को. तर या सॅन फ्रान्सिस्को परिषदेतही त्यावेळी भारताने सहभाग घेतलेला होता. त्यानंतर स्वातंत्र्यानंतरचं भारताचं परराष्ट्र धोरण जर आपण पाहिलं तर ते काही बाबतीत ब्रिटिश धोरणाप्रमाणेच राहिलेले दिसून येतं, पण काही बाबतीत मात्र ब्रिटिश धोरणापेक्षा वेगळं असलेलं दिसून येतं. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारताचं परराष्ट्र धोरण आणि स्वातंत्र्यानंतरचं परराष्ट्र धोरण यामध्ये बऱ्याच बाबतीत साम्यही आहे आणि त्या दृष्टीनं हे धोरण ठरविलं गेलेलं आहे. आता या प्रकरणाच्या सुरुवातीला आपण भारतीय परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे कोणती आहेत, भारतीय परराष्ट्र धोरणाची तत्त्वे कोणती आहेत आणि भारताच्या परराष्ट्र धोरणावरती परिणाम करणारे घटक कोणते आहेत याचा अभ्यास आज आपण
भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे कोणती आहेत त्याचा अभ्यास करणार आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाचं पहिलं उद्दिष्ट आहे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा कायम ठेवणे. हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. कारण हे उद्दिष्ट ठरविण्यामध्ये विशेषतः सर्वच उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये तत्त्वे ठरवण्यामध्ये कोणाचं योगदान असेल तर आपल्याला अभिमानानं नाव सांगता येईल भारताचे भूतपूर्व प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंचं. कारण नेहरू 17 वर्षे सलग भारताचे पंतप्रधान होते आणि स्वातंत्र्यपूर्व काळापासून आणि पंतप्रधान पदाच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी या परराष्ट्र धोरणाचा जो पाया रचलेला आहे तो पाया भक्कम आहे. आजही कितीतरी पंतप्रधान होऊन गेले पण त्या मूळ उद्दिष्टामध्ये त्यांना कोणालाही कोणताही बदल करावासा वाटलेला नाही. आणि त्या दृष्टीनं हे जे उद्दिष्ट आहे ते महत्त्वाचं आहे की आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा जी आहे ती कायम ठेवणे. कारण नेहरूंनी ही पहिली 2 महायुद्धे प्रत्यक्ष अनुभवलेली होती आणि विशेषतः दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेने जपानवरती 2 अणुबॉम्ब टाकून नागासाकी आणि हिरोशिमा या शहरांच्यावरती जेव्हा जपान उद्ध्वस्त झाला तेव्हा या अणुबॉम्बचं किंवा या जी धोरणं जागतिक धोरणामध्ये अमेरिकेनं केलेला जो वापर आहे त्याचे दुष्परिणाम जेव्हा लक्षात आले. कारण 2 अणुबॉम्ब जर जपान उद्ध्वस्त करत असेल तर यदाकदाचित 3रं महायुद्ध झालंच तर ते संपूर्ण देशांच्यामध्ये असणार आहे आणि संपूर्ण देश एकमेकाविरुद्ध जेव्हा अशा अणुबॉम्बचा वापर करतील तेव्हा संपूर्ण जगच उद्ध्वस्त होणार आहे. आणि म्हणून जगाला 3ऱ्या महायुद्धापासून जर वाचवायचं असेल तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा कायम ठेवणे हे अतिशय महत्त्वाचं उद्दिष्ट आहे आणि त्या दृष्टीनं हे उद्दिष्ट ठरवण्यात आलेलं आहे. विशेषतः भारताच्या संविधानाच्या 4थ्या भागामध्ये कलम 51 मधील जी मार्गदर्शक तत्त्वे आहेत त्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये या उद्दिष्टांचा समावेश केलेला आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की भारताचे शासन आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न करील. अर्थात मार्गदर्शक तत्त्वे जरी शासनावरती बंधनकारक नसली तरी एक महत्त्वाची धोरणं महत्त्वाची तत्त्वे म्हणून मार्गदर्शक तत्त्वांना ओळखलं जातं आणि त्या दृष्टीनं जागतिक शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने भारत या उद्दिष्टाच्या माध्यमातून सहकार्य करण्याचा प्रयत्न करेल असं म्हटलेलं आहे. तर स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच आंतरराष्ट्रीय राजकारणातील एक महत्त्वाची सत्ता बनून प्रभावशाली भूमिका पार पाडण्याच्या आकांक्षा भारतानं बाळगलेल्या आहेत आणि सतत त्याचा पुढं भविष्यकाळामध्ये आजही पाठपुरावा करत असलेला आपल्याला दिसून येत आहे. दुसरं उद्दिष्ट आहे भारताचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांचे संरक्षण करणे. अर्थात सार्वभौमत्व म्हणजे काय ही संकल्पना तुम्हाला अगोदर माहीत पाहिजे की जी आपण 11वीमध्ये शिकलेलो आहोत की सार्वभौमत्व याचा अर्थ राज्यांतर्गत सर्व व्यक्ती आणि गट यावर राज्याचे नियंत्रण आणि असं राज्य बाह्य सत्तेच्या नियंत्रणापासून मुक्त असणे. म्हणजे आपल्या देशाचे आपल्या राज्याचे सत्ता किंवा निर्णय घेण्याचे अधिकार या ठिकाणी आपल्याला जनतेला म्हणजे जनतेने निवडलेल्या लोकशाहीतल्या सरकारला असणे. या ठिकाणी कुठलीही बाह्य सत्ता या आपल्या निर्णयामध्ये धोरणामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. आणि हे सार्वभौमत्व आपण फार त्यागातून मिळवलेलं आहे. कारण 150-200 वर्षे या भारतीयांनी त्यासाठी ब्रिटिश सत्तेशी टक्कर दिलेली आहे. कारण हे सार्वभौमत्व आपल्याला ब्रिटिश काळात नव्हतं आणि ते आपण मोठ्या त्यागातून मिळवलेलं आहे. तेव्हा यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये हे सार्वभौमत्व टिकवणे आणि एकात्मता या शब्दाला अतिशय महत्त्व आहे.
आणि भारतासारख्या देशासारखी इतर कुठल्याही देशामध्ये विविधता आपल्याला दिसून येत नाही. भाषिक विविधता आहे, धार्मिक विविधता आहे, सांस्कृतिक विविधता आहे, वांशिक विविधता आहे, प्रादेशिक विविधता आहे आणि ह्या सर्व विविधतेमध्ये आपल्याला एकात्मता राखायची आहे. आणि म्हणून ह्या एकात्मतेचं संरक्षण आणि भारताच्या सार्वभौमत्वाला कोणत्याही प्रकारचा तडा न जाता या ठिकाणी आपण आपलं परराष्ट्र धोरण ठरवलं जाईल अशा पद्धतीचं हे एक उद्दिष्ट निश्चित केलेलं आहे. ओके. भारताच्या परराष्ट्र धोरणाचं तिसरं उद्दिष्ट आहे आर्थिक वृद्धी आणि विकासाला चालना देणे. कारण भारत हा ब्रिटिशांची वसाहत असताना या ठिकाणी ब्रिटिशांनी किंवा त्याच्या अगोदर आलेल्या परकीयांनी आर्थिक जी लूट होती ती भरपूर प्रमाणात केलेली होती आणि त्यामुळे स्वातंत्र्यानंतर भारताचा औद्योगिक विकास असेल किंवा आर्थिक विकास असेल, आर्थिक वृद्धी करणे, या विकासाला चालना देणे हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. आणि त्या दृष्टीने परराष्ट्र धोरण ठरवत असताना आपल्या देशाचा विकास, आर्थिक विकास कसा होईल या दृष्टीने परराष्ट्र धोरणामध्ये या तत्वाला किंवा या उद्दिष्टाला महत्त्व दिलेलं आहे. चौथं उद्दिष्ट आहे व्यापक अर्थाने राष्ट्रीय सुरक्षेचे जतन करणे. व्यापक अर्थाने याचा अर्थ 150-200 वर्ष ब्रिटिशांशी टक्कर देऊन जेव्हा आपण स्वातंत्र्य मिळवलं तेव्हा ते स्वातंत्र्य मिळवत असताना सुद्धा देशाची फाळणी होऊन किंवा देशाचे तुकडे तुकडे होऊनच आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आणि मग किमान यानंतर जेव्हा आपण इतर देशांशी मैत्रीपूर्ण संबंध किंवा शत्रुत्वाचे संबंध असतील किंवा परराष्ट्र धोरण एखाद्या देशाबरोबर ठरवत असू तेव्हा देशाच्या, राष्ट्राच्या सुरक्षेला अतिशय महत्त्वाचं प्राधान्य दिलं जाईल असं या उद्दिष्टाचं महत्त्व आहे. कारण कोणतंही छोटं राज्य, घटक राज्य, या घटक राज्यावरती कुठल्याही प्रकारचं आक्रमण होऊ नये किंवा आपल्या सीमा आक्रमण करून इतर राष्ट्रांनी जिंकल्या जाऊ नयेत. सध्या आता आपण पाहतोय मुळातच भारत आणि पाकिस्तान यांचा जम्मू काश्मीरवरून वाद आहेच. सध्या चीननं भारतावरती आक्रमण करून या ठिकाणी बराचसा प्रदेश आपला जिंकण्याचा प्रयत्न चालू आहेच. आणि त्या दृष्टीनं मग आज चीनशी परराष्ट्र धोरण ठरवताना भारताला विचार करावा लागतो. त्या दृष्टीने हे उद्दिष्ट महत्त्वाचं आहे. 5वं उद्दिष्ट आहे शेजारील देशाबरोबर चांगले संबंध राखणे. कारण शेजारी म्हटलं की देशांना कोणत्या ना कोणत्या गोष्टीची गरज असते आणि त्या दृष्टीनं आपले शेजारी जे आहेत ते शेजारी देश यांच्याबरोबर आपले चांगले संबंध राहिले पाहिजेत. विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे. व्यापारविषयक देवाणघेवाण असेल, शैक्षणिक देवाणघेवाण असेल, त्या दृष्टीनं मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करावे लागतात आणि त्यासाठी शेजारील देशाबरोबर आपल्याला चांगले संबंध ठेवावे लागतात. आणि म्हणून या उद्दिष्टाला आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये महत्त्व असलेले दिसून येते. कारण आज आपण व्यवहारामध्ये सुद्धा पाहतो की आपण जेव्हा शेजारी लोक राहतो तेव्हा एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असतो आणि त्यासाठी आपल्याला शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवावे लागतात. तसंच देशांचं किंवा राष्ट्रांचं आहे आणि म्हणून हे उद्दिष्ट महत्त्वाचं आहे. या पुढचं उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल की भारताने जागतिक अर्थव्यवस्थेशी अधिक एकात्मीकरण साधण्याचं धोरण अवलंबलेलं आहे 1990च्या दशकापासून. कारण आर्थिक वृद्धी जी आहे ती आर्थिक वृद्धीचा जो चढादर आहे तो कायम राहिला पाहिजे आणि अशीच सतत आपली अर्थव्यवस्था मजबूत झाली पाहिजे. आणि त्या दृष्टीने 1990च्या दशकापासून आपण म्हणजे भारतानेच जागतिक अर्थव्यवस्थेशी अधिक एकात्मीकरण साधण्याचं धोरण
परराष्ट्र धोरणामध्ये स्वीकारलेलं आहे. पुढचं उद्दिष्ट आहे क्षेत्रीय गटाबरोबरील, विशेषतः उदाहरण देता येईल आपल्याला आसियान, युरोपियन युनियन या ज्या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत या संघटनांशी आपले संबंध बळकट करणे. कारण जगाच्या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये, वेगवेगळ्या भागामध्ये अशा काही संघटना उदयास आलेल्या आहेत की त्या संघटना आपापल्या क्षेत्रातील विविध प्रकारचा विकास साधण्याचा प्रयत्न करतात आणि या संघटनेशी आपले संबंध चांगले ठेवून आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी किंवा आपल्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या ह्या ज्या संघटना आहेत या संघटनेशी भारताने आपले संबंध बळकट करण्याचा प्रयत्न या उद्दिष्टाच्या माध्यमातून केलेला आहे. त्याचबरोबर पुढचं उद्दिष्ट आहे हिंदी महासागर क्षेत्र आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखणे. भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये हिंदी महासागराला या क्षेत्राला अतिशय महत्त्व आहे. त्याचबरोबर इंडो पॅसिफिक हे जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखणे ही भारत आपली जबाबदारी मानतो. कारण इथं शांतता सुव्यवस्था राखली गेली तरच जागतिक शांततेला सहकार्य होणार आहे. या दृष्टीनं भारताने या उद्दिष्टाला आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये महत्त्व दिलेलं आहे. यानंतर आपण पुढचा भाग पाहणार आहोत तो भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्त्वे. जशी उद्दिष्टे महत्त्वाची आहेत तशीच भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या तत्त्वांनाही महत्त्व आहे. कारण परराष्ट्र धोरण ठरवणारे जे आहेत, परराष्ट्र धोरण करते ज्यांना आपण म्हणतो, मग त्यामध्ये स्वतः पंतप्रधान असतात, परराष्ट्र खात्याचे मंत्री असतात, सचिव असतात. या सर्वांना परराष्ट्र धोरणकर्ते आपण म्हणतो. या परराष्ट्र धोरणकर्त्यांना काही मूलभूत तत्त्वे जी आहेत ती नेहमीच मार्गदर्शक ठरलेली आहेत. त्यातलं पहिलं तत्त्व आहे राज्यांची सार्वभौम समानता. कारण सार्वभौम समानता याचा अर्थ म्हणजे सार्वभौमत्वाचा अर्थ यापूर्वीच मी तुम्हाला स्पष्ट केलेला आहे की सर्व राज्यांना आपले स्वतःचे निर्णय घेण्याचे जे अधिकार आहेत ते अधिकार समान किंवा कायम राहिले पाहिजेत आणि त्याबद्दल सर्व राज्यांना आदर असला पाहिजे. म्हणजे राज्यांची सार्वभौम समानता जी आहे त्याबद्दल सर्वांना आदर असला पाहिजे. ह्या तत्त्वाला परराष्ट्र धोरणामध्ये भारताने महत्त्व दिलेले आहे. दुसरं तत्त्व आहे सर्व राज्यांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक एकात्मतेचा आदर. आताच सांगितल्याप्रमाणे सार्वभौमत्व हा राज्याचा सर्वोच्च अधिकार आहे आणि स्वयंनिर्णयाच्या तत्त्वानुसार सर्वच राज्यांनी या सर्व राज्यांच्या सार्वभौमत्वाचा आदर केला पाहिजे आणि जी प्रादेशिक एकात्मता आहे त्याबद्दल प्रत्येक राज्याच्या प्रादेशिक एकात्मतेबद्दल आदर राखला पाहिजे. आणि त्या दृष्टीने भारताने आपलं परराष्ट्र धोरण ठरवताना नेहमी इतर राज्यांच्या सार्वभौमत्वाचा आदर केलेला आहे आणि त्या राज्यांच्या प्रादेशिक एकात्मतेला कोणत्याही प्रकारची बाधा पोचणार नाही या दृष्टीनं आपलं धोरण ठरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिसरे तत्त्व आहे इतर राज्यांच्या अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेप न करणे. आता प्रत्येक राज्याला आपलं राज्याचं जे शासन आहे त्या शासनाला धोरण ठरवण्यामध्ये किंवा निर्णय घेण्यामध्ये किंवा कुणाशी मैत्री करायची, कुणाशी शत्रुत्व पत्करायचं किंवा त्यांचं परराष्ट्र धोरण ठरवण्यामध्ये किंवा त्यांचे निर्णय घेण्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारच्या इतर राष्ट्रांच्या बाबीमध्ये हस्तक्षेप करायचा नाही. हे तत्त्व नेहमी आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये भारताने अवलंबलेलं आहे. त्यानंतर चौथं तत्त्व आहे आंतरराष्ट्रीय कायद्याचा सन्मान करणे. विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक परिस्थिती बदललेली होती आणि दोन महासत्तांचा उदय झालेला होता. दोन महासत्तांनी लष्करी करार केलेले होते, लष्करी गट निर्माण केलेले होते आणि त्यामुळे
प्रत्येक या महासत्तेने आपापल्या गटात राष्ट्रांना ओढण्याचा प्रयत्न केलेला होता आणि शस्त्रास्त्रांचा साठा केलेला होता. दुसऱ्या महायुद्धामध्ये शस्त्रास्त्रांच्या वापरामुळे काय झालं हे आपण अनुभवलेलं होतं आणि यदाकदाचित या महासत्तांनी जर या शस्त्रास्त्रांचा वापर केला आणि तिसरं महायुद्ध झालंच तर काय होणार आहे, तर जागतिक शांततेला धोका पोचणार आहे. आणि म्हणून जागतिक शांतता टिकवण्याच्या दृष्टीने काही आंतरराष्ट्रीय कायदे निर्माण केलेले होते आणि त्या आंतरराष्ट्रीय कायद्याचा सन्मान करण्याचा प्रयत्न नेहमी भारताने या परराष्ट्र धोरणामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. 5वं तत्व आहे आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय संघटनामध्ये सक्रिय सहभाग. आता मी मगाशी सांगितलेल्याप्रमाणे आशियानसारखी असेल संघटना किंवा युरोपियन युनियनसारखी संघटना असेल, या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत. संयुक्त राष्ट्र संघटना आहे महत्त्वाची संघटना. या संघटनांच्यामध्ये आणि क्षेत्रीय संघटनांचं जर उदाहरण द्यायचं झालं तर आपलं दक्षिण आशियातील सार्क संघटनेचं उदाहरण आपल्याला देता येईल. अशा काही क्षेत्रीय संघटना निर्माण झालेल्या आहेत, आंतरराष्ट्रीय संघटना निर्माण झालेल्या आहेत. या संघटनामध्ये भारताने सतत सक्रिय सहभाग घेतलेला आहे आणि आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये हे एक तत्त्व निश्चित केलेलं आहे. 6वं तत्व आहे शांततापूर्ण सहजीवन आणि आंतरराष्ट्रीय विवादांचे शांततामय मार्गाने निराकरण यावर विश्वास ठेवणे. आता नेहरूंनी काही पंचशील तत्त्वे ठरवलेली होती. त्या पंचशील तत्वामधलं हे एक तत्त्व अतिशय महत्त्वाचं होतं की जगात कायमची शांतता निर्माण झाली पाहिजे आणि जर आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये किंवा जगामध्ये दोन राष्ट्रांच्यामध्ये किंवा दोन राज्यांच्यामध्ये जर काही विवाद झाला, संघर्ष झाला, तो अतिशय शांततामय मार्गाने सोडवला पाहिजे. याच्यावरती भारताने नेहमी विश्वास ठेवलेला आहे. आणि जेव्हा जेव्हा इथं जगामध्ये असे काही प्रसंग निर्माण झाले तेव्हा ते शांततेच्या मार्गाने सोडवण्यामध्ये भारताने सहभाग नेहमीच घेतलेला आहे आणि शांततामय सहजीवनावरती भारताने विश्वास व्यक्त केलेला आहे आणि त्या दृष्टीने जगाला सहकार्य केलेलं आहे. त्यानंतर 7वं तत्व महत्त्वाचं आपल्याला सांगता येईल अलिप्ततावाद. हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे किंवा तत्व आहे. 7व्या वैशिष्ट्याबद्दल आपल्याला बोलता येईल. 7वं वैशिष्ट्य किंवा तत्व आहे अलिप्ततावाद. याच्यावरती आपल्याला एका वाक्यातलाही प्रश्न असू शकतो किंवा तत्वामध्येही तुम्हाला हे वैशिष्ट्य किंवा तत्व स्पष्ट करता आलं पाहिजे. अलिप्ततावाद हे भारतीय परराष्ट्र धोरणाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. शब्दशः अर्थ सांगायचा झाला तर आपल्याला सांगता येईल की कोणत्याही लष्करी कराराचा भाग होण्यास नकार असा आहे. आता लष्करी करार या ठिकाणी उदाहरण आपल्याला सांगता येईल की दुसऱ्या महायुद्धानंतर जग 2 गटामध्ये विभागलेलं होतं. 2 महासत्ता निर्माण झालेल्या होत्या आणि त्या 2 महासत्ता म्हणजे एक अमेरिका आणि दुसरी सोव्हिएट रशिया किंवा सोव्हिएत युनियन. तर अमेरिकेने नाटोसारखा करार केलेला होता. सिएटो, सेंटो असे लष्करी करार केलेले होते आणि त्याच्या विरुद्ध सोव्हिएट रशियाने वॉर्सा करार केलेला होता आणि हे लष्करी करार होते. या कराराच्या माध्यमातून या 2 महासत्तांनी प्रचंड शस्त्रास्त्रांचा साठा केलेला होता. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या साठ्याचा वापर किंवा शस्त्रास्त्रांचा वापर या 2 महासत्ता एकमेकीविरुद्ध कधी करतील हे सांगता येत नव्हतं. प्रत्यक्षात युद्ध नव्हतं पण या 2 महासत्ता एकमेकीविरुद्ध धुमसत होत्या. कधी युद्धाची ठिणगी पडेल हे सांगता येत नव्हतं आणि त्याला आपण शीतयुद्ध असं नाव दिलेलं होतं. आणि मग या शीतयुद्धापासून किंवा या 2 महासत्तांच्या लष्करी करारापासून अलिप्त राहणे याचा अर्थ तटस्थ राहणे असा होत नाही किंवा बघ्याची भूमिका घेणे असं होत नाही. तर या 2 महासत्तांना शस्त्रास्त्रांचा वापर करण्यापासून बाजूला ठेवणे आणि जगाला तिसऱ्या महायुद्धापासून वाचवणे हा उद्देश
अलिप्ततेच्या धोरणामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्या दृष्टीनं हे अलिप्ततावाद हे वैशिष्ट्य किंवा भारताच्या परराष्ट्र धोरणाचं तत्त्व नेहरूंनी निश्चित केलेलं होतं. अर्थात नेहरूंनी ही 2 महायुद्धे अनुभवलेली होती, त्याची भयानकता अनुभवलेली होती आणि त्यामुळे या दोन्ही गटात कुठल्याही एका गटात सहभागी न होता दोन्ही गटापासून अलिप्त राहायचं आणि कायमची जगामध्ये शांतता कशी निर्माण होईल या दृष्टीने आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपली भूमिका बजावायची हे नेहरूंचं उद्दिष्ट होतं. नेहरूंनी 7 सप्टेंबर 1946 रोजी ऑल इंडिया रेडिओवर दिलेल्या भाषणामध्ये भारतीय परराष्ट्र धोरणाची वैशिष्ट्ये स्पष्ट केलेली होती आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की ज्यांच्यामुळे भूतकाळात जागतिक युद्धे झाली आणि जे भविष्यात त्याहूनही मोठ्या विनाशास कारणीभूत ठरतील अशा परस्पर विरोधी लष्करी करारांच्या आणि गटांच्या राजकारणापासून आपल्याला शक्यतो दूर ठेवावे असे आम्ही प्रस्तावित करत आहोत. म्हणजेच ह्या 2 लष्करी गटापासून भारत बाजूला राहील, तटस्थ राहील. याचा अर्थ या 2 गटांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संघर्ष होणार नाही या दृष्टीने भारत प्रयत्न करेल. पुढे नेहरूंनी म्हटलेलं होतं की इंग्लंडबरोबर मैत्रीपूर्ण संबंध राहतील अशी आशा व्यक्त करून त्यांनी अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांनाही मैत्री करण्यासाठी आमंत्रित केलेले होते. म्हणजे या महायुद्धामध्ये सहभागी असलेली ही महत्त्वाची राष्ट्रे आहेत. इंग्लंड असेल, अमेरिका असेल, सोव्हिएट रशिया असेल. तर या इंग्लंडबरोबर पण आपले मैत्रीपूर्ण संबंध असतीलच, पण हे 2 लष्करी कराराचे गट देश आहेत. अमेरिकेबरोबर पण आपले मैत्रीपूर्ण संबंध असतील आणि सोव्हिएट रशियाबरोबरही आपले मैत्रीपूर्ण संबंध असतील. कुणाशीही आपले शत्रुत्व असणार नाही. त्यानंतर चीन हा भारताचा पहिल्यापासून मित्र असलेला देश आहे आणि म्हणून चीनबरोबर असलेली मैत्री पूर्वीप्रमाणेच कायम राहील अशी त्यांनी भविष्यामध्ये आशा व्यक्त केलेली होती. त्याचबरोबर आशिया खंडातील भारताच्या स्थानाबद्दल ते म्हणाले होते की आम्ही आशियाई आहोत आणि आशियातील लोक आम्हाला इतरांपेक्षा जास्त जवळचे आहेत. आपला देश आशिया खंडामध्ये आहे आणि भारताचं आशिया खंडामध्ये असलेलं जे मध्यवर्ती स्थान आहे ते महत्त्वाचं आहे आणि या आशियाई क्षेत्रामध्ये शांतता निर्माण करणे ही जबाबदारी भारत आपली मानतो अशी भूमिका पंडित जवाहरलाल नेहरूंनी व्यक्त केलेली होती. आणि इतर खंडातील देश आपल्याला जवळचे आहेतच, पण याशिवाय आशिया खंडातील देश आपल्याला इतरांच्यापेक्षा जवळ आहेत असं मत त्यांनी व्यक्त केलेलं होतं. भारताचे स्थान पश्चिम, दक्षिण आणि आग्नेय आशियासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. अशा पद्धतीनं नेहरूंनी अलिप्ततावादाचं तत्त्व स्वीकारत असताना ऑल इंडिया रेडिओवरून दिलेलं जे भाषण होतं त्या भाषणातून अलिप्तवादाचा अर्थ स्पष्ट केलेला होता. यामध्ये युरोप, आशिया आणि जगातील इतर भागातील देशांशी लष्करी करार करून अमेरिका आणि सोव्हिएट रशिया आपापले प्रभाव क्षेत्र जे आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करत होते. तेच जगाचे 2 गटामध्ये विभागणी झालेली होती. अमेरिकेची विचारसरणी जी होती ती भांडवलशाही उदारमतवादी विचारसरणी होती आणि सोव्हिएट रशियाची जी विचारसरणी होती ती साम्यवादी विचारसरणी होती. आणि या विचारसरणीच्या माध्यमातून आणि लष्करी कराराच्या माध्यमातून या दोन्ही सत्ता आपापल्या गटामध्ये या देशांना ओढण्याचा प्रयत्न करत होते आणि त्या दृष्टीनं जग 2 गटात विभागलेलं होतं आणि आपलं प्रभाव क्षेत्र म्हणजे जास्तीत जास्त आपल्या गटात देश कसे येतील या दृष्टीने या 2 महासत्ता प्रयत्न करत होत्या. आणि या 2 महासत्तापैकी कोणाही एकाच्या नेतृत्वाखालील लष्करी कराराचा भाग आपण होणार नाही यासाठी नेहरूंनी नकार दिलेला होता आणि त्या दृष्टीनं
अलिप्तवादाच्या तत्वाचा भारताने स्वीकार केलेला होता की या दोन्ही महासत्तापासून समान अंतर राखण्याचं धोरण यावेळी नेहरूंनी स्वीकारलेलं होतं आणि त्या दृष्टीनं अलिप्ततावाद हे अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य भारताच्या परराष्ट्र धोरणाचं आहे आणि ते ठरवण्यामध्ये जवळजवळ आयुष्यातील भरपूर वर्षे त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खर्च केलेले होते. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पाया रचण्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून पंडित नेहरूंना भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं. स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नंतर कितीतरी पंतप्रधान पदावरती आले, परंतु या धोरणामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल या कोणत्याही प्रधानमंत्र्यांनी केलेला नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल. आता शीतयुद्ध संपलेलं आहे. 1991 साली सोव्हिएत रशियाचं विघटन झालं आणि शीतयुद्ध संपलं. सोव्हिएत रशियाचं विघटन होऊन 15 स्वतंत्र राष्ट्रे निर्माण झाली आणि या ठिकाणी अमेरिका आजपर्यंतची परिस्थिती जर आपण पाहिली गेल्या जानेवारीपर्यंत तर अमेरिकाच बलाढ्य राष्ट्र किंवा प्रभावशाली क्षेत्र असलेलं राष्ट्र म्हणून ओळखलं जात होतं असंच म्हणावं लागेल. कारण आज चीनसारख्या देशानं काय केलेलं आहे आपण पाहतोय. कारण चीन ही बलाढ्य सत्ता, त्यापाठोपाठ भारत असेल, रशिया असेल, ऑस्ट्रिया असेल, हे देश आपली अर्थव्यवस्था मजबूत करून जागतिक स्तरावरती अमेरिकेच्या बरोबरीने येण्याचा प्रयत्न करत होते. पण चीननं या ठिकाणी कोरोनाचा विषाणू निर्माण करून या ठिकाणी जागतिक अर्थव्यवस्था खिळखिळी केलेली आपल्याला दिसून येते. अमेरिकेसारख्या देशाने सुद्धा म्हणजे या ठिकाणी आता सध्या हे राष्ट्रसुद्धा म्हणजे आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत असलेलं आपल्याला दिसून येते आणि चीन आता इतर देशांच्या बरोबर सध्या भारताबरोबर बाकीच्या इतर शेजारील देशांच्या बरोबर या ठिकाणी युद्ध करून आपलं अस्तित्व प्रभाव जगामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. तर शीतयुद्ध संपलेलं आहे. 2 गट संपलेले आहेत. बहुध्रुवीयता निर्माण झालेली आहे. हे आपण पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासलेलंच आहे. पण मग आता यानंतर अलिप्ततावादी या धोरणाचा काय उपयोग आहे का? या धोरणाबाबत अनेक प्रश्न उभे राहिलेले आपल्याला दिसून येतात. भारताच्या या अलिप्ततावादी धोरणाकडे जग जरा साशंकतेनेच पाहत होते. पण प्रत्यक्ष जेव्हा भारतानं आपलं धोरण जागतिक शांततेच्या दृष्टीनं भारत अतिशय महत्त्वाचा देश आहे जेव्हा जगाच्या लक्षात आलं, तेव्हा या धोरणाबद्दलची असणारी साशंकता दूर झाली आणि मग या अलिप्ततावादाच्या धोरणातील जे मूलभूत तत्व जे आहे ते कोणतं, तर आपलं स्वतंत्र परराष्ट्र धोरण ठरवण्यामध्ये आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि शांततेचा मार्ग. आणि आजही ही तत्व आपल्याला अतिशय महत्त्वाची असलेली दिसून येतात. तर या दृष्टीने अलिप्ततावादी तत्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्यावरती आपल्याला छोटे मोठे प्रश्न असू शकतात. परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे कोणती, परराष्ट्र धोरणाची तत्वे कोणती, त्यानंतर लहान मोठे प्रश्न अलिप्ततावाद म्हणजे काय, नेहरूंची मते अलिप्ततावादाबाबतची, याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. या ठिकाणी आपण 2 भाग इथं संपवलेले आहेत या प्रकरणामधील. भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्वे. यानंतर पुढील भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक किंवा त्यालाच आपण असं म्हणू शकतो की भारताच्या परराष्ट्र धोरणावरती परिणाम करणारे घटक कोणते, याचा अभ्यास आपण पुढील भागामध्ये करणार आहोत. ठीक आहे. ओके. बाय.